आम्ही आता गणेश कॉलनीतील जाधव मावशीच्या घरी आलो. जाधव मावशी या आमच्या कॉलनीतील आता ज्येष्ठ नागरिक आहेत आणि आयुष्यभर संघर्ष करून त्यांनी आपल्या जीवनामध्ये आपल्या मुलांना मोठं केलं. आता नातू आणि नातसूनसुद्धा चांगल्या पदावर काम करतात. अशा एका कष्टमय जीवनाचं चरित्र आता तुमच्यापुढे आम्ही मांडत आहोत. आणि आता कोरेकरबाई ज्या याच कॉलनीमध्ये राहतात आणि नवभारत हायस्कूल शिवणे येथे शिक्षिका म्हणून काम करत होत्या, त्या आता त्यांची एक माहिती, त्यांचा जीवनपट, पुण्यामध्ये गेलेलं आयुष्य आणि कोथरूड वास्तव्य गणेश कॉलनी कोथरूड धनंजय सोसायटीच्या शेजारी इथं गेले 40-45 वर्ष आहे. तेव्हा पाहूया ते काय म्हणतात ते. मावशी तुमचं माहेर कोणतं? माझं माहेर पुण्यात. पुण्यात लक्ष्मी रोड. आणि लग्न झालं तेव्हा वय किती होतं? माझं 12 वर्ष 12 वर्षाचं लग्न लग्न झालं. हे पहा, हे आमच्या कॉलनीतील परटीन मावशी म्हणूनच आम्ही त्यांना ओळखतो. किंवा सगळं कुठं काही असलं सांगायचं तर आपल्या परटीन मावशी. जाधव आडनाव आहे त्यांचं आणि कमल नाव आहे, कमल जाधव. आणि कधी तुमचे मालक गेले? मालक माझं वय 21 असताना गेले. वय 21 म्हणजे साधारण लग्नानंतर एक 7-8 वर्षांनी मालक गेले. 2 मुलं होती तुम्हाला? 2, एक 5 वर्षाचा, एक 1.5 वर्ष. 1.5 वर्षाचा. पहा, वैधव्य जेव्हा आलं त्यावेळेला ही अशी अवस्था या मावशींची होती. आणि कपड्यांना इस्त्री करणं हा त्यांचा धुणं भांडे करायचे. धुणे भांडे पण करायच्या? हो, मला शाळेत नोकरी लागत होती. मी सेवा सदनला शिकली होती ना. बर 7वी फायनल. सेवा सदनच्या माझी विद्यार्थिनी त्या पुण्यातल्या नामांकित शाळेतल्या. परंतु शिक्षण झालं नाही लवकर. नाही, भाऊजाईनी मला शाळा नाही, तुमची मुलं कोण सांभाळणार. बर बर मग धुणं भांडे करा. मी धुणं भांडे, इस्त्री, गोडा कपडे करून. आता तुमचं वय किती? आता माझं 81 लागलं. 81 वय आहे. नवऱ्याला एक कमी 60 वर्ष होते. वारलेलं? हो, वारलेलं 60 वर्ष. एक कमी 60 म्हणतात, म्हणजे 59 वर्ष झालं त्यांच्या मालकाला जाऊन. आणि 59 वर्ष या माऊलीने असा संघर्ष केलेला आहे. अर्थात आम्ही सगळा नाही पाहिलेला संघर्ष, परंतु त्यांचे एक भाऊ इथे राहत होते, जाधव म्हणून, पोलीस मध्ये होते. पोलीस भाऊ, हा, पोलीस मध्ये होते. आणि तेव्हा येता जाता ते सर्वांशी बोलायचे, माहिती सांगायचे. पण इतकं संघर्षमय जीवन आहे, अगदी कथा कादंबरी सारखं जीवन घडलेलं आहे माऊलीचं. घरोघर हिंडायच्या. जेव्हा आमची कॉलनी स्थापन झाली 80 मध्ये, तेव्हा बरीच कुटुंब आम्ही अगदी गोळ्या मेळ्याने इथं राहत होतो, नावानिशी ओळखत होतो. पण प्रत्येकाच्या घरी जायचं, कपडे गोळा करून आणायचे. 2 असो 4 असो, 1 असला तरी तेवढ्यासाठी त्या चालत यायच्या जायच्या. पहा, नंतर सोसायट्या झाल्या, सोसायट्यांमध्ये पण जायच्या. आठवड बांधून आणायच्या, स्वतः काही इस्त्री करायच्या. मुलगा त्यांचा होता, मुलगा करायचा. भाऊ, आम्ही त्याला भाऊशाच म्हणतो. नाही, माझ्या मुलाने पण फार कष्ट केले, खूप कष्ट केले. भाऊशाने माझ्यासाठी संडास पण घातली हे करायला. आणि मला हातगाड्या वाढल्या. 14वी शिकलेला तो पण. माझ्या बँकेत होता, पण त्याला कोणी घेतलं नाही. माझ्या बरोबर त्यांनी काम करून. म्हणजे कष्टाळू जीवन ज्याला म्हणतात ना, ते ह्या आजींचं आहे, मावशींचं आहे. आणि यांनी काय केलं माहितीये का तुम्हाला? त्यांचा एक धाकटा मुलगा सून अपघाती ते निधन झालं. कॉलनीतच आम्ही पाहिलेलं आहे. त्याला एक मुलगा होता छोटासा. तर त्या मुलाचं पालन पोषण मामा घरी गेला, पण सर्व पालन पोषण आजींनी केलेलं आहे. हे सगळे खोलीचं भाडं दिलं. हा, ज्या खोली भाड्याने दिली त्याच्या वाट्याची. आणि भाड्याने दिल्यानंतर त्यांनी काय केलं, तेवढे पैसे तिकडे द्यायचे. म्हणजे त्यांचा शब्द नाही ठेवला की आम्ही सांभाळलाय म्हणून. आणि सांगायचं आम्हाला दर महिन्यात, हो मी त्याला पैसे पाठवले बरं का, असंही म्हणायच्या. आणि विशेष म्हणजे आता त्यांचा नातू आशिष जाधव, तो सारस्वत बँकेमध्ये आता कामाला आहे. कौतुकाची बाब आहे. आमचं मन भरून येतं, हृदय भरून येतं. आजी अडाणी, आई आमच्या परिचित होती, पण खूप शिकलेली अशी नाही. ही त्या आशिषची आई. तर आणि भजनाचा वेळ, वारकरी संप्रदायातला आजोळ, त्याची पुण्याही असते कधी कधी. तर त्यांना सूनही इंजिनियर झालेली मिळाली, हे खूप मोठं भाग्य. जेव्हा लग्न जमलं त्यावेळेला आज मावशीने मला सांगितलं की नगरची मुलगी. म्हणलं माझं पण माहेर नगर आहे आणि त्यांच्या सुनेचंही माहेर नगरचं, गुलमोहर रोडचं आहे. आज सॉफ्टवेअर म्हणून ती काम करते. अभिमान आहे आम्हाला अशा कुटुंबात. हा आजीचं मूळ पाया.
झाडाची मुळं जितकी खोडकोत जातात ना तितकं झाड मजबूत बनतं. तसं हे जाधव कुटुंब आहे. खरंच कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. नातवंड आहे, 2 नातवंड आहेत त्यांना आता, आणि सुखानं समाधानं स्वतःच्या वास्तूत ते राहतात. पहा, त्यांना बांधून दिलं बिल्डरनी आणि दोन्ही मुलांची सोय आजीनी केलेली आहे त्याच्यामध्ये, आणि स्वतःच्या वास्तूत राहणं हा एक आनंद वेगळाच आहे. कुणाच्या अध्यात नाही मध्यात नाही, स्वतःच काम. वारकरी संप्रदायात जसं सांगितलं आपल्याला की कांदा मळा भाजी अवघी विठाबाई माझी, तसे आमच्या कमल आजी आहे की काही नाही, काम म्हणजे काम, कष्ट आणि चांगले संस्कार हा शेवटचा भाग आहे त्यांचा. खूप चांगले संस्कार आपल्या मुलावर नातवावर त्यांनी केले आणि इतकं तोंड भरून सांगणार घरी भेटल्या ना, हो माझी नातसून खूप चांगली, हे मात्र कौतुकानं सांगतात आम्हाला नेहमी. तर असे आहे आमच्या आजी, कायमच्या निरोगी राहावं, आयुष्य खूप मिळत त्यांना एवढंच मी पाहते. आणि खूप दिवस आम्हाला त्या आग्रहाने बोलवत होत्या, या ना माझं घर पाहायला, या ना माझ्या, पण बरेच कामं हे चालू असतात, राहून झालं. आज खास वेळ काढला, म्हणजे बाकी कामं काही करायची नाही, चला आज आपण मावशीकडे जाऊ भेटायला. मला गेले पण मी सगळं काम दुखायचं तरी मी उठून करायची गटली पाहिजे. बाय बाय. म्हणजे सगळे ब्राह्मणाचे गिराईक होते. छान झालं, पण छान झालं, कष्टालाच फळ आलं. सगळे लोक ब्राह्मणाचे मला साड्या दे, कोणी हे दे. करायचे. आज पुणे शहरामध्ये 40 वर्ष मी गेले. स्वतःची वास्तू उभी करणं इतकी सोपी गोष्ट नाही. आणि कोथरूड हे पुण्याचं उपनगर म्हणजे एक विशेष प्रसिद्ध असं उपनगर, गांधी भवनचा सुंदर परिसर, आणि त्यामध्ये कष्ट करून आपलं स्वतःची वास्तू जाधव मावशींनी तयार केली. आज त्यांची 3री पिढी इथं कार्यरत आहे. त्याही स्वतः अजून कार्य करत असतात, लॉन्ड्री चालवत असतात, आणि सगळ्याशी मिळून मिसळून वागण्याची त्यांची पद्धत ही आम्हा कोरेकर परिवाराला खूप भावते. आमचे गेले 40 वर्षे संबंध आहेत. तेव्हा अशा प्रकारच्या आजींना आणि त्यांच्या परिवारानं त्यांना आम्ही शुभेच्छा देतो. त्यांचं भावी आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, आनंददायी जावो, भरभराटीचं जावो, आणि सदैव त्यांच्या घरात शांती नांदो, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना करून थांबतो. आणि हे पहा, त्यांच्या 2 वास्तू आहेत, 2 मुलांसाठी तयार केलेल्या, म्हणजे पुढच्या नातवंडांची सोय त्यांची झालेली आहे. आणि एक दुकान आहे, विशेष म्हणजे एक दुकान आहे. 4थ्या मजल्यावर एक फ्लॅट आहे, 3ऱ्या मजल्यावर एक फ्लॅट आहे. तर हे मोठ्या मोठ्या नोकरदारांना सुद्धा जमत नाही. आम्ही पाहिली तशी कुटुंब की जे भाड्याच्याच घरामध्ये नोकरी करून सुद्धा आमच्या डोळ्यापुढे उदाहरण येते की नाही जमत. पण ह्या माऊलीने मात्र खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्याची जिंकली बनायला पाहिजे. नाही, मला प्रभाकर भाऊ साथ द्यायचे. प्रभाकरचे फार उपकार आहे. मी जाते ना घरी, बरं का. चला मावशी. प्रभाकर कोण? प्रभाकर कोण? बिकुले बिकुले. हा बिकुले. माहिती. तिथे नसले तरी मावशी मी अगोदर तिथे राहत होत्या ना तिथे बिकुल्यांकडेच. हा. प्रभाकर म्हणले, मी म्हणलं ही जागा वणीकरांची 70लाच घेतली, 70,000 नाही 70. तर प्रभाकर आले, सौदा केला, म्हणजे माझी काकांची जागा आहे. तर सगळ्याला त्यांनी मदत केली, खरेदी खताला, मार्केट यायला. प्रभाकरचे फार मला उपकार. अच्छा, चला कोणीतरी देव भेटतो, बरं का. मला प्रभाकर म्हणतात तुम्ही मावशी आहे माझ्या, मला विसरत नाही. मी गेले ना, मला जेवल्या खावल्याशिवाय सोडत नाही. हा, छान. जवळ घ्या. अशा ह्या मावशींकडे खास आवर्जून भेटायला आलो. त्यांच्या आज सुनबाईला सुट्टी असते, मुलाला सुट्टी असते. म्हटलं आम्ही येतो एक दिवशी, नाही म्हटलं रविवारीच यायचं, तेव्हाच त्या मोकळी. खूप दिवस म्हटलं का नाही येतो आज, नाही ते रविवारीच मोकळे असते. चला, आता सगळं चांगलं झालं. चांगलं झालं. धन्यवाद.